तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला येथील शासकीय विश्रामगृहामध्ये 5 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्ह्यातील मातंग समाज बांधवांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली। यामध्ये अनुसूचित जाती आणि मातंग समाजाच्या विकासाच्या बाबतीत चर्चा करण्यात आली। जिल्ह्यातील प्रमुख सामाजिक नेते, व्यावसायिक, सुशिक्षित युवक, महिला यांच्या समवेत अनुसूचित जातीमधील मातंग व तत्सम समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता व या देशाच्या प्रगतीमध्ये सहभागी होण्याकरिता आधुनिक काळातील प्रचलित व्यवसाय व माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कौशल्य विकास, स्वयंरोजगार, कुटीर उद्योजकता, लघु उद्योजकता इत्यादींच्या माध्यमातून आर्थिक क्षेत्रात मातंग समाजाला आत्मनिर्भर व स्वावलंबी करण्याच्या दृष्टिकोनातून कृतीशील आराखडा तयार केला जात आहे। या महत्त्वपूर्ण बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक संकल्पना ज्यांनी मांडली असे राष्ट्रीय लहुशक्तीचे अध्यक्ष परिमल कांबळे हे होते। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते रामदास तायडे हे होते। तसेच जिल्हा परिषद सदस्य जयदेव इंगळे, सुभेदार रमेश खंदारे, बाळासाहेब तायडे, नानासाहेब सदनशिव, मधुकरराव वानखडे, महादेव क्षीरसागर, सुनील खंदारे, गजाननदादा साठे यांच्यासह असंख्य समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता जयवंत पुरुषोत्तम, अकोला। भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपलं बलिदान दिलं, आपलं योगदान दिलं, अशा सर्व महापुरुषांना अभिवादन करतो व अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण चळवळीचे प्रणेते लोकनेते मधुकरराव कांबळे साहेबांना स्मरण करून आजच्या बैठकीला उपस्थित असलेले आपल्या बैठकीचे अध्यक्ष, आपले मार्गदर्शक, ज्येष्ठ नेते रामदासजी तायडे साहेब, तसेच या मीटिंग हॉलमध्ये उपस्थित सर्वच माननीय समाज बांधव, सामाजिक नेते, कार्यकर्ते, मार्गदर्शक, मुद्दा प्रत्येक मान्यवराचं नाव आत्ताच आपल्या गायकवाडींनी घेतलं, त्यामुळे नावाच्या औपचारिकमध्ये न जाता सरळ मुद्द्यावर येतो। मित्र, अनेक वर्षापासून आपण सर्वच लोक सामाजिक क्षेत्रामध्ये आपण काम करतो आहे। तायडे साहेब, इंगळे साहेब, हे कांबळे साहेबांसोबत या सगळ्या प्रक्रियेमध्ये वरिष्ठ जवळजवळ 40-45 वर्षापासून हे सगळे लोक काम करत आहेत। आपल्यापैकी काही लोक 30-35 वर्षापासून काम करत आहेत, काही लोक आता 15-20 वर्षापासून काम करून राहिलेले आहेत आणि काही युवक पण आता या सगळ्या गोष्टीमध्ये सामील झालेले। आपण काम करून राहिलो म्हणजे नेमकं काय करून राहिलो, हा या सगळ्या प्रवासाचा आढावा घेतला तर कुठेतरी चिंतन करण्याची वेळ आहे। प्रचंड मेहनत या लोकांनी केलेली आहे। लोकांच्या झोपडीमध्ये जाऊन त्यांचे दुःख समजवण्याचं काम, त्यांच्या सुखदुःखात जाण्याचं काम, त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचारासंदर्भात त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आपल्या सर्व वरिष्ठ लोकांनी केलं आहे। पण मित्रांनो, काळ झपाट्याने चेंज झालेला आणि गेल्या 15 वर्षामध्ये, 20 वर्षामध्ये जी काही फायनान्शियल सेक्टरमध्ये बदल झालेले आहेत,